गेले 3 वर्ष झाले मी वेदमास्टर सोबत कनेक्टेड आहे आणि मी माझ्या मुलाचं ऍडमिशन पीजीला असताना केलं होतं. त्यावेळेस पण मी खूप स्कूल्स पाहिले होते की वेस्टला सुद्धा पाहिले होते, ईस्टला सुद्धा पाहिले होते. पण जसं मला हवं होतं त्या प्रकारचं स्कूलिंग जे हवं, जसं आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलाला काहीतरी एक्स्ट्रा नॉलेज साठी पण आपण स्कूल शोधतो. नॉर्मली स्कूलिंग मध्ये फक्त आपल्याला स्टडी 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 आणि प्ले एवढंच असतं. पण ह्या व्यक्ती अनेक ऍक्टिव्हिटीज असतात की त्या आपल्या स्कूलमध्ये हव्या असतात, मुलासाठी हव्या असतात, त्यांच्या ब्रेनसाठी हव्या असतात. तर त्या मला ह्या वेदमास्टर मध्ये टाकण्यासाठी जेव्हा मी पीजीला असताना माझ्या बेबीला घेऊन आले होते त्यावेळेस मला कन्फ्युज होते. पण मी त्यावेळेस सरांशी बोलले, सर होते इथे ऍडमिशनसाठी आणि त्यावेळेस त्यांनी मी ऍक्च्युली पहिलं 6 मंथच ऍडमिशन केलं होतं की पाहण्यासाठी की नक्की माझ्या मुलामध्ये काय ग्रोथ होते. पण ती ग्रोथ मला ऍक्च्युली 2 मंथ मध्येच कव्हर झाली माझी मुलाची ग्रोथ. कारण तो ऍक्च्युली खूप लाजाळू होता आधी, पण आता 3 इयर्स झालेले आहेत आणि आता तो ज्युनियरला आहे. त्याच्यामध्ये खूप खूप अशा प्रचंड म्हणजे बदल झालेला आहे त्याच्यामध्ये. खूप ऍक्टिव्ह झालेला आहे आणि मला खूप आनंद वाटतो की आज 3 इयर्स झाले माझा मुलगा नेहमी फर्स्ट येतोय. ह्यासाठी ह्यापेक्षा आईसाठी एक छान गोष्टच नाहीये की आपला मुलगा सतत फर्स्ट येतोय आणि त्याच्या पाठचं जे टीचर्स आमच्या हे आहे. मी त्याला आधी घरी असताना पण ABCD सगळं शिकवतो आपण, पण घरच्या लर्निंग पॅटर्न्स आणि इथे जो पॅटर्न शिकवला जातो त्यामध्ये खूप खूप काही प्रचंड फरक आहेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याकडे की त्या प्रत्येक मुलाच्या आपल्या असं वाटतं की त्या नोटीस व्हाव्यात आणि त्या इव्हन आई आणि वडिलांना सुद्धा माहित नाही पडत. कारण एक गुरु असतो की तो आपल्या मुलांकडून की ही माझी मुलं आहेत आणि त्या मुलांकडून ते नॉलेज की त्या मुलाला काय येईल हे जेव्हा तो गुरु आहे की त्यांनी ते जाणलं आणि प्रत्येक माझ्याच मुलाबाबतीत नाही की प्रत्येक मुलाबाबतीत जे प्रत्येक वेगवेगळे जे त्यांच्यातलं नॉलेज आहे ते त्यांनी म्हणजे बाहेर काढून जे ऍक्टिव्ह आताची मुलं आहेत ना ती खरंच खूप सुंदर रित्या म्हणजे आहेत की त्याच्यामध्ये मला खूप प्रचंड बदल झालेला दिसून येतो. आणि त्याच्यासोबत आम्ही पॅरेंट्सच्या पण ऍक्टिव्हिटीज टीचर्स आमच्या सोबत घेतात. पॅरेंट्सच्या पण ऍक्टिव्हिटीज जी काही पॅरेंट्स असतात की ज्यांना खूप इच्छा असतात की स्कूलिंग मध्ये काही गोष्टी राहून जातात आपल्या आणि त्या आपल्याला पूर्ण करायची संधी खूप म्हणजे पेंटिंग्स असो, रांगोळी असो, प्रत्येक वर्षी अनेक अनेक म्हणजे प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीचे हे असतात. पॅरेंट्स पण पार्टिसिपेट असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट करावा ह्यासाठी टीचरांची जी मनापासूनची जी इच्छा असते प्रत्येकाला पर्सनली फोन करून त्या कन्व्हिन्स करतात की तुम्ही या आणि बघा की काय तुमच्यामध्ये पण फरक पडतो. ऍक्च्युली आपण म्हणतो की आपल्या मुलाला शिकू द्या, आम्हाला मिळालं नाहीये, पण असं नाही. ऍक्च्युली तुम्ही शिका. यासाठी जेव्हापासून हे चालू झालं तेव्हा काही पॅरेंट्स असे होते की त्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम येत होता. त्यासाठी आमच्या टीचर्सनी पॅरेंट्ससाठी सुद्धा वेगळं सेशन ठेवलेलं की त्यांना इंग्लिश यावं. यासाठी काही बायका आहेत की टीचर्सना आम्हाला काही समजत नाही इंग्लिश, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी वेगळं सेशन ठेवलं आणि त्यांना सुद्धा त्यांनी ट्रेनिंग दिलेली आहे. ह्या छोट्या गोष्टी नाही आहेत की म्हणजे खूप हे पॅरेंट्ससाठी सुद्धा ही स्कूल खूप करते. खूप म्हणजे खूप तुमची इच्छा असणं महत्वाचं आहे त्यासाठी. आणि मूल म्हणजे आपल्या मुलाला जे काही हवंय ह्या इथे आल्यापासून ते खूप खूप मिळालेलं आहे. खूप मोठी स्कूल आहे, प्रिशियस एकदम आहे. ती जागाही मोठी आहे, खूप खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज खूप होतात स्कूल आणि अभ्यासामध्ये नुसता अभ्यास पण ते प्ले करून जसं तुम्ही म्हणजे आहे की प्ले करून स्टडी व्हायला हवा आपला की नुसतं अभ्यास हा बाबा ABCD वगैरे जस्ट होते, पण त्या सेम मध्ये प्ले असतो की जेणेकरून मुलांच्या पटकन नॉलेज लक्षात आलं पाहिजे. आणि फीचं म्हणायला लागेल तर मी मागच्या वर्षी आमचं अॅन्युअल फंक्शन झालं त्यावेळेस सुद्धा मी खूप म्हणजे फी बद्दल बोलले. कारण फी आपली इतकी अफोर्डेबल आहे ना की एखाद्या गरीब आणि व्यक्तीला सुद्धा परवडेल अशी फी आहे. आणि इतकं त्याच्यात प्रचंड ऍक्टिव्हिटीज होतात ते एवढ्याशा फी मध्ये कुठे मी पाहिलेच नाहीये. त्याबद्दल पण मला खूप वेदमास्टरचं थँक्यू करावंसं वाटतं की ह्यामध्ये माझे 3 इयर्स झाले. माझा मुलगा खूप हुशार झालेला आहे, खूप म्हणजे खूप त्याच्यात बदल झालेला आहे. तो स्टेजवर येण्यासाठी पण म्हणजे असं लाजाळू होता, पण आता त्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि मला खूप छान वाटतंय त्याच्याबद्दल. थँक्यू सो मच.